बहुतेक मार्ग मंडळी त्या ठिकाणी आहे आणि ते अधिष्ठित अधिकरण सुद्धा असे उत्तम आहे की सगळं पंथ त्यांना गौरवित करावं अशा प्रकारचे ते अधिकरण मार्ग मेळ्याचं एका ठिकाणी असताना एक वैराग्यशील त्या ठिकाणी अधिकरण ज्याला आपण वैराग्यशील व्यक्तिमत्व म्हणावं असे त्या मार्ग मेळ्यात पोहोचले आणि पोहोचल्यानंतर रात्री सगळा मार्ग झोपलेला आहे आणि ते वैराग्यशील व्यक्तिमत्व ते असे झोपलेले असताना त्या ठिकाणी कळ पलटवला त्यांनी आपल्या झोपेमध्ये कुश पलटवली आणि मग श्री चक्रधरा म्हटलं त्यांनी आपल्या मुखातून तिकडून एकाएकी शब्द यायचा ओबा म्हणून हे म्हणायचे श्री चक्रधर तर ते म्हणायचे ओबा आणि मग सगळ्या मार्गात कुतूहल निर्माण झालं की इथे कोणी आवाज देत नाही आणि ओबा शब्द कुठून येतो ते म्हणायचे श्री चक्रधर आणि ते म्हणायचे ओबा अर्थात मार्गात चर्चा झाली गुरुजनांपर्यंत हा शब्द पोहोचला की असं 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 होऊन राहिलं हे व्यक्तिमत्व आलं आपल्या इथं तेव्हापासून तर त्यांना सगळ्यांना वाटलं बा हे काय आहे प्रकार आणि मग बाबांनी ओळखलं की हे काही सामान्य व्यक्ती नाहीत हे फार श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या अधिकरणांनी त्यांना जाऊन दंडवत घातले की आमचाही आता तुम्ही सन्मान आम्ही तुम्हाला खाली पट्टीवर झोपवलं उद्यापासून तुम्ही आमच्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा तुम्ही सामान्य व्यक्ती नाहीत आणि मग त्यांना सन्मान दिला जशी बाबांना गादी तशी त्यांना गादी जेवायच्या वेळेला बाबा स्वतः म्हणायचे या आता जेवायला स्वतः बसायचे अगोदर त्यांना गंध लावायचे परंतु एक विरक्त असलेले व्यक्तिमत्व ज्यावेळेला एका सन्मानाने त्यांना प्रेरित केल्या गेलं एक सन्मान त्यांना दिला गेला त्या अधिकरणांचाही ते मोठेपणा देण्याविषयी आणि त्यांनी समानताचा अभिमान त्यांना सन्मान त्यांना दिला आणि मग असं काही दिवस चाललं परंतु एक दिवशी बाबा म्हणतात मंडळीला शिष्यांना की जा त्यांना बोलून आणा आणि मग तो शिष्य जातात की तुम्हाला बाबाने बोलवलेला आहे ते म्हणतात कोण बाबा मीच तर बाबा आहे दुसरा कोण बाबा आहे अशा प्रकारचा अभिमान संचरला असं करता करता मार्ग मंडळीची प्रसव मोडून घेण्याची बाबांची इकडची पद्धती ती त्यांच्याकडे गेली ते स्वतः आपल्याकडे प्रसव मोडून घ्यायला लागले आणि निश्चितच जो वैराग्याचा तो कधी कधी असलेला जो त्यांच्या ठिकाणचा विरक्तपणा होता तो कमी कमी होत गेला आणि तो सन्मान त्यांच्या ठिकाणी येत गेला असं करता करता पदार्थाविषयी सन्मानाचं कार्य त्यांचं बहळत्व वाढलं एवढ्यावरच थांबलं नाही विजनस्थळाला गेले आणि मग अनेक प्रकारे बाबांशी सुद्धा मनोमानशी त्यांच्या ठिकाणी बोलण्यातून चालण्यातून अधिकृतीचा व्यापार वर्तत गेला आणि मग काही दिवसानंतर विजनस्थळाला गेल्यानंतर जसं जड पदार्थाचा योग पुरविला जातो काही अविधीच्या अनिष्टात तैसा त्याचप्रमाणे चेतन पदार्थाचा योग त्या ठिकाणी पुरविला गेला आणि एक दिवशी पूर्णतः धर्मभंग झाला अशा प्रकारचे असलेलं व्यक्तिमत्व की ज्या परमेश्वराने अदृष्टाने सुद्धा ओबा म्हणून त्या ठिकाणी त्यांना साथ द्यावी आणि ते अदृष्ट